बघा हे पाणी कसं शांत संयमानं आपलं काम करते का नाही. छान बुडबुडे सोडते आणि मस्त आपली वाफ सोडून हवेत विरघळते. याला कसलीही घाई नाही, कसलाही उतू जाण्याचा उत्साह नाही आणि भांड्यातून बाहेर पडायची तर अजिबात इच्छा नाही. पण आपल्या आजच्या व्हिडिओमधील मुख्य पात्र म्हणजे दूध हे याच्या अगदी उलट आहे. पहिल्यांदा हे दूध अगदी शांत वाटतं, पण ते फक्त दिसायला शांत आहे. याला चालू गॅसवर ठेवून बघा, याच्या मनात कधी क्रांती सुरू होईल आणि उकळून भांड्याच्या बाहेर येईल सांगता येत नाही. चहासुद्धा काही कमी नाही आहे, तो सुद्धा दुधाचा जोडीदार आहे. पण मग प्रश्न असा आहे की या पाणी आणि दुधाच्या स्वभावात इतका फरक का असतो? पाणी शांत राहतं आणि दूध मात्र उतू का जातं? तेच आपण आज वैज्ञानिक पण सोप्या आणि थोड्या मजेशीर पद्धतीने जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर दूध उतू जाऊ नये म्हणून मी शेवटी काही बोनस टिप्ससुद्धा सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या पाणी नावाच्या शांतिदूताची बाजू ऐकूया. तर पाणी म्हणजे काय? तर फक्त H2O म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे दोन कण. पाण्यामध्ये दुधासारखे फॅट किंवा प्रथिनं नसतात. त्यामुळे जेव्हा आपण पाणी गरम करतो तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर कोणताही जाड थर किंवा पडदा तयार होत नाही. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा पाण्याचे हे H2Oचे मॉलिक्यूल डिस्को डान्स करू लागतात. मग पाणी उकळायला लागताच त्याची वाफ तयार होते. ही वाफ काय करते तर ती लगेच बुडबुड्यांच्या रूपात पाण्याच्या पृष्ठभागावर येते आणि कसलीही अडचण न येता फुट करून हवेत विरघळून जाते. वाफ अडवून राहत नसल्यामुळं भांड्यात कोणताही दाब किंवा प्रेशर तयार होत नाही. त्यामुळे पाणी फक्त उकळत राहतं, ते उतू जात नाही. आता येऊया आपल्या दुधाकडं. हे महाशय जरा कॉम्प्लिकेटेड आहेत. यात नुसतं पाणी नसतं, तर दूध म्हणजे जणू विविध घटकांची एक मिक्स टोळी असते. यात पाणी असतं, फॅट असतं, प्रथिनं असतात आणि आपल्याला एनर्जी देणारी थोडी नैसर्गिक साखर देखील असते. आता या जटिल टोळीला जेव्हा तुम्ही गॅसवर गरम करता तेव्हा खरी मजा सुरू होते. दुधातील पाणी गरम होऊन वाफ बनतं आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतं. पण इथंच मोठा ट्विस्ट आहे. दुधात असलेलं फॅट आणि प्रथिनं हे दोघंही पाण्याच्या वाटेत एक सुरक्षा रक्षक बनून बसतात. गरम झाल्यावर ते हलके होतात आणि भांड्याच्या पृष्ठभागावर एक जाड पडदा तयार करतात. त्यामुळे खाली तयार झालेल्या वाफेला बाहेर जायला जागाच मिळत नाही. मग ही आत अडकलेली वाफ संतापते. तिचा दाब म्हणजेच प्रेशर वाढत जातं. ती त्या पडद्याला वर ढकलण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी जेव्हा वाफेचा दाब पूर्णपणे असह्य होतो तेव्हा तो प्रथिनयुक्त पडदा हार मानतो आणि आपलं दूध मोठी उसळी मारून भांड्याच्या बाहेर येतं आणि आपण म्हणतो की दूध उतू गेलं. आता वळूया चहाकडं. चहासुद्धा दुधाचा जवळचा सहकारी असल्यामुळं तोही काही कमी उत्साही नसतो. चहामध्ये दूध, साखर आणि चहापत्ती हे सगळे घटक एकत्र येतात. चहात दूध नसल्यामुळं इथंही दुधातील प्रथिनं आणि फॅट आपलं काम सुरू ठेवतात. ते गरम झाल्यावर चहाच्या पृष्ठभागावर एक पातळ पडदा किंवा थर तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे वाफेला बाहेर पडायला पुन्हा अडथळा येतो. यात चहापत्तीचे बारीक कण आणि साखरसुद्धा मिसळते. मग या सगळ्यामुळं चहाच्या द्रवाची चिवटता वाढते. आता चिवटपणा वाढल्यामुळं काय होतं तर वाफेचे बुडबुडे जास्त स्थिर होतात. ते पाण्याच्या बुडबुड्यांप्रमाणे पटकन फुटत नाहीत. त्यामुळं खाली तयार झालेला वाफेचा दाब त्या पातळ पडद्याला आणि स्थिर बुडबुड्यांना मोठ्या ताकदीने वर ढकलतो आणि म्हणूनच दुधाप्रमाणेच आपला आवडता चहासुद्धा क्षणाचाही विलंब न करता उतू जातो. आता दुधाच्या उतू जाणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी आपल्याकडं काही सोपे आणि प्रभावी मार्ग देखील आहेत, तेही जाणून घेऊयात. तर सर्वात सोपा उपाय म्हणजे दूध गरम करताना त्यात एक स्वच्छ चमचा बुडवून ठेवा. त्यामुळं काय होतं तर चमचा बुडवल्यामुळं वाफेला बाहेर पडायला छोटीशी जागा मिळते आणि वर तयार होणारा पडदा अर्थात दुधाची साय तुटत राहते. तसंच भांड्याला काठोकाठ भरू नका. दूध उकळायला लागल्यावर त्याला वर यायला भांड्यात थोडासा मोकळा भाग ठेवा. तिसरा उपाय म्हणजे अधूनमधून दूध ढवळत राहा. असं केल्याने वरच्या पृष्ठभागावर जाड पडदा तयार होत नाही आणि वाफ सहज बाहेर पडते. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा दूध किंवा चहा गरम करायला ठेवाल तेव्हा त्याच्यावर कडक नजर ठेवा, कारण हे महाशय कधी प्लॅन बनवून बाहेर पडतील हे आपल्याला सांगता येत नाही. एकूणच शांत पाण्यामागं केवळ H2Oचा साधा नियम असतो, तर उत्सुक दुधामागं फॅट, प्रथिनं आणि अडकलेल्या वाफेची क्रांतिकारी कथा लपलेली असते. वैज्ञानिक सत्य किती सोपं आणि मजेशीर असू शकतं हे आज आपण पाहिलं. तसंच तुम्हाला दूध किंवा चहा उतू जाणार नाही याची खात्री करण्यासाठीचे गोपनीय उपायसुद्धा माहीत झाले आहेत. त्यामुळे आता आपल्या भाषेतील आणि विज्ञानातील हे मजेदार फरक तुमच्या मित्रांना आणि कुटुंबालाही कळावेत, म्हणून या व्हिडिओला फक्त लाईक करून सोडू नका. तर ज्यांच्या घरात वारंवार दूध उतू जातं त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा. आणि यापुढेही तुम्हाला असे सोपे आणि मजेशीर वैज्ञानिक रहस्य जाणून घ्यायचे असतील तर त्या सबस्क्राईब बटनावर फक्त एकदा टच करा आणि त्या बटनाखालची घंटा दाबायला मात्र विसरू नका. म्हणजेच माझ्या पुढच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेवर मिळेल. भेटूया लवकरच एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासोबत. तोपर्यंत दूध सावकाश गरम करा आणि स्वस्थ राहा.